नमस्कार. माझ्या कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. गेलं अख्खं वर्ष कोरोनानं जगाला वेठीस धरलं. संपूर्ण जग आहे त्याच ठिकाणी थांबलेलं. डोळ्यांनाही न दिसणाऱ्या व्हायरसनं आपल्या शक्तीनं अवकाशावरतीही सत्ता प्रस्थापित करू बघणाऱ्या मनुष्याला अक्षरशः हतबल केलं. वर्षभर या व्हायरसशी झगडा केल्यावर आता सर्वांना आशेचा किरण दिसलाय तो कोरोनावरच्या लसींमध्ये. जगभरातल्या बड्या औषध कंपन्या, तज्ज्ञ डॉक्टर, शास्त्रज्ञ सगळ्यांनी आपलं कसब पणाला लावलं प्रभावी लस शोधण्यासाठी. आता जगातल्या काही देशांसोबत आपल्याही देशात लवकरच लसीकरणाची सुरुवात होणार आहे. आणि आज कट्ट्यावरती आपण आम्हाला लवकरच मिळणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटनं ऑक्सफर्डच्या साथीनं विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीची ABCD जाणून घेणार आहोत. सीरम इन्स्टिट्यूटचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर सुरेश जाधव आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत. ही लस कशी तयार झाली, कमी वेळामध्ये लस तयार करताना कोणकोणती आव्हानं समोर होती, सध्या किती डोसेस तयार आहेत, या लसींचं वितरण कसं केलं जाणार आहे, या सगळ्या प्रश्नांसोबत सीरम इन्स्टिट्यूटबद्दल सुद्धा आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. डॉक्टर नमस्कार, आपलं मनापासून स्वागत माझा कट्ट्यावर. नमस्कार डॉक्टर, आपलं खूप स्वागत. तुम्ही आज कट्ट्यावर आलात याचा मला आणि आम्हा सगळ्यांनाच खूप आनंद आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना कदाचित माहिती नसेल. डॉक्टर सुरेश जाधव यांनी गेली जवळपास 48 वर्ष ते वॅक्सिनेशनच्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि महाराष्ट्रात आणि भारतातच नाही तर जगभरामध्ये त्यांचं या विषयातलं त्यांचं जे स्थान आहे ते खूप वरचं आहे. अलीकडेच मी डॉक्टर चारुदत्त आपटे यांनी घेतलेली डॉक्टरांची एक मुलाखत बघितली होती ज्याच्यामध्ये त्यांनी डॉक्टर जाधव यांचा उल्लेख वॅक्सिनेशनच्या क्षेत्रातले भीष्माचार्य असा केला होता. तर त्यामुळे अर्थातच आम्हा सगळ्यांना उत्सुकता आहे. डॉक्टर, गेल्या काही काळामध्ये एक संभ्रम जो होता तो कोरोनाच्या बद्दलचा होता आणि आता नव्यानं जो संभ्रम निर्माण होतोय तो वेगवेगळ्या प्रकारची वॅक्सिनेशन्स जी बाजारात येत आहेत त्याच्याबद्दलचा आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल, हा पहिला प्रश्न. राजू, सगळ्यात पहिले तर म्हणजे तुमच्या दोघांचे धन्यवाद की तुम्ही मला या ABP माझ्याच्या कट्ट्यावर बोलावलं. मला अगदी कॉलेजमधली आठवण झाली की त्या काळी इव्हन माझं शिक्षण नागपूरचं आहे त्याच्यामुळे तिथेसुद्धा आम्ही कट्टा हा शब्द रोजच्या रोज आमच्या याच्यात बोलण्यामध्ये वापरत होतो. म्हणजे विस्मृतीत गेल्यामुळे फार बरं वाटलं. चारू दत्त आणि माझी 28 वर्षांची ओळखी आणि जुनी मैत्री असल्यामुळे आपल्या एका मित्राला काहीतरी त्याच्याबद्दल चांगलं बोलावं म्हणून त्यांनी मला एक उपमा दिली. मला नाही वाटत मी त्या म्हणजे उपमेला खरोखर पात्र आहे म्हणून, पण माझ्याच्यानी जे काही नॉलेज आजपर्यंत घेतलेलं आहे गेल्या 48 वर्षामध्ये मी वॅक्सिन या क्षेत्रात काम करतो आहे. 1972 साली मी हाफकिन इन्स्टिट्यूटला जॉईन झालो माझी PhD करायला आणि त्याच्या आधी माझं शिक्षण विदर्भामध्ये झालं. माझा जन्मही विदर्भातला, अमरावतीमध्ये जन्म झाला आणि वडील सरकारी नोकरीत असल्यामुळे जिथे जिथे ते फिरले त्या सगळ्या ठिकाणी माझं शिक्षण झालं. पण मुख्य शिक्षण नागपूरमध्ये झालेलं आहे. तर मी B.Pharm नागपूरला केलं, M.Pharm नागपूरला केलं आणि नंतर PhD हाफकिन इन्स्टिट्यूट मुंबईला गेली. त्यावेळेला मी काम करत असताना वॅक्सिन्सवर काम केलं असल्यामुळे माझा असा समज झाला की वॅक्सिन हा असा विषय आहे आणि असं औषध आहे की ज्याच्यामुळे सगळ्यात कमी वेळामध्ये आणि सगळ्यात कमी खर्चामध्ये आपल्याला आयुष्यभराची एक बेगमी होते आणि प्रोटेक्शन मिळतं. तुम्ही ज्या कुठल्या रोगाच्या अगेन्स्ट वॅक्सिन घ्याल त्या रोगाच्या विरुद्ध तुमच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते आणि तुम्ही त्या रोगाचा पुढे प्रतिकार करू शकता. आणि ज्या वेळेला माझी PhD पूर्ण झाली त्याच्यानंतर 2 पर्याय होते. एक तर भारतामध्ये नोकरी बघायची किंवा बाहेर जायचं. बाहेर माझ्याकडे 4-5 फेलोशिप्स मला मिळाल्या होत्या, 4 अमेरिकेमध्ये, 1 इंग्लंडमध्ये. पण त्याच वेळेला एक ॲडव्हर्टाइजमेंट पाहिली आणि त्या दरम्यान डॉक्टर पुनावालांची भेट झाली आणि आमचा जो इंटरव्ह्यू झाला त्याच्यामध्ये काही तो नॉर्मल इंटरव्ह्यू नव्हता ज्याच्यामध्ये एका गरजू माणसाला नोकरीची गरज आहे
मला फक्त एक अनुभव पाहिजे होता की मुलाखत कशी होते, काय प्रश्न विचारले जातात. आणि 2 दिवसांनी जेव्हा त्यांनी मला फोन करून विचारलं की तू केव्हा जॉईन होतो, तर मला आश्चर्य वाटलं, कारण की मुलाखतीच्या दरम्यान आमचं थोडंसं भांडण पण झालं होतं. पण शेवटी त्यांनी जेव्हा म्हटलं की तू जॉईन झाला तर मला बरं वाटेल. मी म्हटलं मला 24 तास द्या, आणि 24 तासांनी मी त्यांना माझा निर्णय दिला की मी जॉईन होईल. मुख्य कारण हे होतं की आपल्याला वॅक्सिन ह्या क्षेत्रात काम करायला मिळेल, आणि आपण जर नवीन वॅक्सिन काही तयार करू शकलो किंवा नवीन संशोधन करू शकलो तर त्याच्यामुळे सगळ्या मानवजातीला त्याचा उपयोग होऊ शकेल. ज्यावेळेला मी सिरम इन्स्टिट्यूट जॉईन केली तेव्हा सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तेव्हा फक्त एक 68 लोक होते काम करायला. 2.25 कोटींचा टर्नओव्हर होता. आणि ज्या प्रमाणामध्ये डॉक्टर पूनावालांनी इथे काम करण्याची मुभा दिली, संधी दिली, आणि जे पाहिजे ते करायला वाव दिला, त्याच्यामुळे आज मी जिथे आहे त्या पोझिशनला आहे. आज 28 वर्ष मी इथे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करतो. कदाचित सगळ्यात कमी काळामध्ये एक सायंटिस्ट म्हणून जॉईन झालेला माणूस एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर झाला आहे हे फार कमी ठिकाणी बघायला मिळेल. आणि इथे आल्यानंतर माझं पहिलं काम होतं काहीतरी नवीन करावं म्हणून. तर पहिला चॅलेंज होतं की अँटी स्नेक वेनम सिरम इथे तयार करावं, कारण की सिरम इन्स्टिट्यूटमध्ये त्यावेळेला टिटनस आणि डिप्थेरियाच्या लसी तयार होत होत्या, पण अँटी स्नेक वेनम नव्हती. आणि 1-1.5 वर्षाच्या काळात ती लस तयार करून आम्ही मार्केटिंग सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर जितके पण नवीन वॅक्सिन्स किंवा नवीन औषधं इथे बनवून जे आम्ही मार्केटमध्ये आणले, त्या प्रत्येक औषधामध्ये माझा थोडा बहुत तरी सहभाग आहे. पण सिरम इन्स्टिट्यूट त्याच्यानंतर जी हळूहळू वाढत गेली, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो हे आला, काय म्हणतात त्याला, बदलाव आला, तो 1993 साली. त्यावेळेला आम्हाला WHO प्री क्वालिफिकेशन मिळालं आमच्या मिझल्स वॅक्सिनसाठी. आणि ज्या वेळेला हे प्री क्वालिफिकेशनचं काम सुरू केलं ते 1984मध्ये पहिल्यांदा मी WHO गेलो होतो. आणि तिथल्या शास्त्रज्ञांशी जेव्हा डिस्कशन झालं तेव्हा त्यांना विचारलं की सिरमला जर आपले प्रॉडक्ट इंटरनॅशनल मार्केटमध्ये न्यायचे असतील तर काय करायला पाहिजे. तर ते म्हणाले की आमचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, टेक्निकल रिपोर्ट सिरीज आहे, त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे, ती जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केली तर तुम्हाला ते करता येईल. आणि त्या काळामध्ये फक्त परदेशी कंपन्याच ते काम करत होत्या. दुसरी कुठलीही डेव्हलपिंग कंट्रीमधली वॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी WHO किंवा युनिसेफला वॅक्सिन सप्लाय करत नव्हती. ऑफकोर्स आम्हाला ते करायला 8-9 वर्ष उजाडली, त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणींना तोंड द्यावं लागलं. पण पहिलं वॅक्सिन ज्या वेळेला WHO प्री क्वालिफाय झालं त्याच्यानंतर आज तागायत जवळपास दरवर्षी एक या हिशोबाने आम्ही सगळे वॅक्सिन्स तयार करून WHO प्री क्वालिफाय करून अख्ख्या जगभराला त्यांचा सप्लाय करतो. आज सिरम इन्स्टिट्यूट 170 देशांमध्ये वॅक्सिन्स पुरवतं. भारत आणि त्याच्यामध्ये भारताचं ऑफकोर्स सगळ्यात मॅक्झिमम सप्लाय भारताला करतं. आणि जगामध्ये 1.6 बिलियन डोजेस तयार करून सप्लाय करणारी कंपनी असं सिरमची जी नावाजणी झालेली आहे. आणि त्याच्यामुळे गेल्या 3 वर्षापासून सगळ्यात जास्त डोस तयार करून आणि सप्लाय करणारी कंपनी म्हणून सिरमचा उल्लेख केला जातो. म्हणजे आज आम्ही अभिमानाने सांगतो की जगामध्ये जन्माला येणारी जी जवळपास 128 मिलियन बालकं आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक 2 आउट ऑफ 3 विच आर बॉर्न त्यांना सिरम इन्स्टिट्यूटचं कमीत कमी एक इफ नॉट मोर दॅन 9 वॅक्सिन्स मॅन्युफॅक्चर्ड बाय सिरम ते त्यांना आम्ही देतो आणि पुरवठा करतो त्याचा. आणि त्याच्याबद्दल सिरम इन्स्टिट्यूटला अभिमान आहे. आणि मला स्वतःला सुद्धा म्हणजे मनापासून बरं वाटतं की जी गोष्ट मी 1984 साली सुरू केली ती आज ह्या परिस्थितीमध्ये आलेली आहे.
आता करोनाबद्दल जर बोलायचं असेल की गेल्या वर्षी म्हणजे नोव्हेंबर किंवा ऑक्टोबर 19पासून आपण बातम्या पाहत होतो की चीनमध्ये वुहान शहरामध्ये काहीतरी नवीन रोग आलेला आहे. हा निमोनियासारखा रोग आहे आणि हा रोग आल्यामुळे त्या लोकांना त्रास होतो आहे आणि फुफ्फुसाचा विकार होतो आहे. पण ह्याच्याबद्दल जास्ती माहिती बाहेर येत नव्हती, कारण की चायनामध्ये असल्यामुळे त्यांच्याकडे वृत्तपत्रावर बरीच बंधनं आहेत, त्याच्यामुळे बरीचशी शास्त्रीय माहिती बाहेर न येऊ देण्याचा प्रयत्न होता. पण ज्या वेळेला WHO जानेवारीमध्ये ते डिक्लेअर केलं की हा एक आपल्याकडे एपिडेमिक आलेला आहे आणि याचे बरेच रोगी चायनामध्ये दिसलेले आहेत आणि हा रोग चायनाच्या बाहेर पसरण्याची शक्यता आहे, तर त्याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि ज्या वेळेला चायनामधनं रोगी विमानाद्वारे बाहेर आले, कारण की सध्या फक्त माणसंच विमानाने प्रवास करत नाही, पण सगळ्या प्रकारचे रोगसुद्धा विमानांमध्ये जगभर प्रवास करतात. आणि त्याच्या पुढच्या 1.5 ते 2 महिन्याच्या काळामध्ये ऑलमोस्ट 190 देशांमध्ये हा रोग पसरला आणि जगभरामध्ये त्याचे सगळीकडे रोगी दिसायला लागलेत आणि बऱ्याचशा ठिकाणी त्याची फॅटिलिटी ही फार जास्ती दिसायला लागली. आणि त्याचा परिणाम हा झाला की WHOने ते पॅन्डेमिक डिक्लेअर केलं, की याचा अर्थ की सगळे 5ही जे खंड आहेत जगातले, त्या प्रत्येक खंडामध्ये हा पोचलेला होता आणि तिथे त्याचे रोगी दिसलेले होते. पण डॉक्टर, आम्हा सगळ्यांनाच खरं तर हे जाणून घ्यायचं आहे की सिरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड यांनी ही कोरोनाची लस करण्याचा निर्णय नेमका कधी आणि कसा घेतला? ह्या दोन्ही ऑक्सफर्डचं आणि सिरमचं जे नातं आहे त्याची सुरुवात कशी झाली? त्यावेळी अशी परिस्थिती होती की गेले 5 वर्षापूर्वी आम्ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीबरोबर आमच्या दुसऱ्या एका प्रोजेक्टसाठी बोलणी करत होतो. ते मलेरिया वॅक्सिन डेव्हलप करण्याबद्दल. आपल्या बाकीच्या लोकांना कदाचित कल्पना नसेल, पण गेले 50 वर्षापासनं जगभरामध्ये म्हणजे अगदी $50-60 बिलियन खर्च झालेले आहेत मलेरियाचं वॅक्सिन तयार करण्याचा प्रयत्न करण्यासाठी. पण आजपर्यंत ते वॅक्सिन तयार झालेलं नाही आहे. आणि जे एक वॅक्सिन तयार झालं ते 3 वर्षापूर्वी लायसन्स पण झालं, पण त्याची जी हे आहे म्हणजे एक उपयुक्तता आहे ती फक्त 30% आहे. तर त्याच्यामुळे जास्ती परिणामकारक वॅक्सिन तयार करण्यासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही करार केला आणि जॉईंट डेव्हलपमेंट करण्याचा एक कार्यक्रम हाती घेतला. त्या कार्यक्रमाच्याद्वारे जे वॅक्सिन आम्ही तयार केलं, ज्याच्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूटचा मोठा हात आहे, ते वॅक्सिन आज बुर्किना फासोमध्ये फेज 3मध्ये आहे आणि त्याचे रिझल्ट्स फार चांगले आलेले आहेत. मला खात्री आहे की पुढच्या 1.5 ते 2 वर्षामध्ये हे वॅक्सिन लायसन्स होऊन जगभरामध्ये सुद्धा त्याचा उपयोग होईल. ज्या वेळेला करोना आलं त्यावेळेला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये काम करणाऱ्या, त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये काम करणाऱ्या ज्या वैज्ञानिक आहेत, सारा गिल्बर्ट, तर त्यांनी गेल्या 7-8 वर्षापूर्वी एका वॅक्सिनवर काम केलं होतं आणि ते वॅक्सिन होतं सार्स आणि मर्स या रोगांचं. आपण कदाचित आपल्याला आठवत असेल तर 2011 आणि 2014मध्ये सार्स पहिले साऊथ एशियन रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणून एक रोग आला होता. तसाच मर्स म्हणजे मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम असा एक रोग आला होता. तर नावाप्रमाणे मिडल ईस्टवाला जो होता तो फक्त मिडल ईस्टमध्ये दिसला आणि सार्स जो होता तो फक्त साऊथ ईस्ट एशियामध्ये दिसला. पण आपल्या सुदैवाची गोष्ट अशी की भारतामध्ये त्याचा प्रादुर्भाव त्यावेळेला झाला नाही आणि बाकीच्या लोकांच्या नशिबाने एक 6 ते 8 महिन्यामध्ये हा रोग जसा आला तसाच तो निघून पण गेला. पण जितका काळ तो होता तितक्या काळामध्ये शास्त्रज्ञांनी त्याच्यावर काम करून वॅक्सिन तयार करायचा प्रयत्न केला आणि हे जे वॅक्सिन होतं ते त्याचा जो बॅकबोन होता SARS-2Bचा आणि करोनाचा, तो
कॉमन आहे हे सारा गिल्बर्टच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी असा विचार केला की आता हे वॅक्सिन आपण त्यावेळेला केलं होतं ते फक्त फेज 2 पर्यंत गेलं, फेज 2च्या पुढे ते नेलं नाही कारण की तो रोग निघून गेला होता. पण ती जर टेक्नॉलॉजी वापरली तर हा जो करोनाचा व्हायरस आलेला आहे विच इज आयडेंटिकल लाईक सार्स अँड मर्स, तर हे आपल्याला तो वॅक्सिन कदाचित लवकर करता येईल. आणि त्यांनी इमिजिएटली फेब्रुवारी महिन्यापासूनच त्याच्यावर काम करायला सुरुवात केली आणि त्यांच्यामुळे त्यांच्याकडे एप्रिल महिन्यापर्यंत प्रिलिमिनरी वॅक्सिन तयार पण झालेलं होतं. पण ऑक्सफर्डची जी लॅब आहे, जेन्नर लॅब ऑक्सफर्डमध्ये जी आहे, त्या ठिकाणी ही छोटी लॅब असल्यामुळे त्यांच्याकडे फक्त पायलट स्केलवर 100, 200, 1000 डोजेसपर्यंत तयार करण्याची क्षमता होती. त्याच्यापेक्षा जास्ती जर काही वॅक्सिन करायचं असेल तर त्यांच्यासाठी ते म्हणजे ती व्यवस्था नव्हती, त्यांच्याकडे इक्विपमेंट्स नव्हते. तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करून सांगितलं की आम्ही हे वॅक्सिन तयार केलेलं आहे, याच्यामध्ये जर आपण पुन्हा जर जॉईंटली काम केलं तर हे काम लवकर पुढे जाऊ शकेल. आणि त्याप्रमाणे आम्ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीबरोबर करार करून आणि त्याच्यानंतर त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये पायलट स्केलवर इथे तयार केलं आणि नंतर आता ऑफकोर्स इंडस्ट्रियल स्केलवर पण ते तयार होत आहे. त्याच वेळेला सुरुवातीला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला असं वाटलं की त्यांची ही फक्त रिसर्च इन्स्टिट्यूट आहे आणि त्यांना जर हे मोठ्या प्रमाणात जगभरासाठी जर काही कार्य करायचं असेल तर अजून मल्टीनॅशनल कंपन्यांबरोबर जर काम केलं तर ते बाकी डेव्हलप कंट्रीमध्ये सुद्धा ते वॅक्सिन लवकर त्यांना पोचवता येईल. सुरुवातीला त्यांनी अमेरिकेमधील एका कंपनीविषयी बोलणं चालू केलं होतं, पण शेवटी त्यांनी ॲस्ट्राझेनेका ह्या कंपनीबरोबर ते बोलणी फायनल करून त्याचे करोना वॅक्सिनचे कंप्लीट राईट्स त्यांनी ऑक्सफर्डला दिले, ॲस्ट्राझेनिकाला दिले. आणि आमचं जे आधीचं ॲग्रीमेंट ऑक्सफर्डबरोबर झालं होतं ते ॲग्रीमेंट आम्हाला नंतर ॲस्ट्राझेनिकाबरोबर केलं. त्याच्यामुळे आता बोलताना नेहमी ऑक्सफर्डनी केलेलं वॅक्सिन आणि ॲस्ट्राझेनिकाने केलेलं वॅक्सिन आणि सिरम इन्स्टिट्यूट मॅन्युफॅक्चर करतं असा उल्लेख येतो. ॲस्ट्राझेनिकाने हे फक्त सिरम इन्स्टिट्यूटबरोबर न करता अजून 8 दुसऱ्या कंपन्यांबरोबर सुद्धा हा करार केलेला आहे. तर जगभरामध्ये त्यांचं वॅक्सिन हे डिफरंट मॅन्युफॅक्चरर्स त्यांच्या रिजनमध्ये करून ते तिकडे सप्लाय करू शकतील. कारण की करोना हा जगभर पसरलेला आहे, तो कोणामध्ये भेदभाव करत नाही. आणि आज जर जगाची लोकसंख्या बघितली ती जवळपास 7.8 बिलियन आहे. आणि 7.8 बिलियन लोकांना जर वॅक्सिनेशन करायचं असेल आणि 2 डोस लागत असतील तर आपल्याकडे कमीत कमी 16 ते 18 बिलियन डोजेस तयार पाहिजेत. आणि इतक्या प्रमाणावर वॅक्सिन तयार करायची क्षमता जगातल्या कुठल्याही 10 कंपन्यांमध्ये पण नाही. आणि त्याच्यामुळे कितीही कंपन्या याच्यामध्ये आल्या तरी ते सामावून घेण्याची क्षमता याच्यामध्ये सध्या तरी आहे. आता हे वॅक्सिन किती दिवस लागणार आहे, हा करोना किती दिवस टिकणार आहे, हा निघून जाणार आहे का, हे आज आपण सांगू शकत नाही. पण तरी ज्या परिस्थितीमध्ये करोना हा गेले वर्षभर ज्यांनी जो उच्छाद मांडलेला आहे त्याच्यावरून असं वाटतं का हे पुढचे 3-4 वर्ष तरी हा कंटिन्यू राहील. आणि त्याच्यामुळे जितकं वॅक्सिन आपल्याला लागणार आहे ते तयार करायला कितीही कंपन्या आल्या तरी त्यांच्या वॅक्सिनला हा स्कोप राहणार आहे. दुसरी एक गोष्ट जगभरात अशी झालेली आहे की करोना वॅक्सिन किंवा करोना रोग या एका रोगासाठी आज 322 कंपन्या किंवा लॅबोरेटरीज किंवा युनिव्हर्सिटी लॅब्स या काम करत आहेत. आणि त्याच्यातल्या ऑलमोस्ट अबाउट 60 कॅन्डिडेट वॅक्सिन हे फेज 1, 2 आणि 3 मध्ये आहेत. फॉर्च्युनेटली त्याच्यातले जवळपास एक 7-8 कॅन्डिडेट ऑलरेडी आता लायसन्स पण झालेले आहेत. फायझरचं वॅक्सिन लायसन्स झालेलं आहे, मॉडर्नाचं वॅक्सिन लायसन्स झालेलं आहे, सिरम इन्स्टिट्यूटचं वॅक्सिन लायसन्स झालेलं आहे, भारत बायोटेकचं वॅक्सिन लायसन्स झालेलं आहे, सिनोवॅक म्हणून चायनीज कंपनी आहे त्यांचं वॅक्सिन लायसन्स झालेलं आहे आणि स्पुटनिक गमालिया इन्स्टिट्यूटचं जे रशियन वॅक्सिन आहे ते पण लायसन्स झालेलं आहे.
आणि बाकीच्या कंपन्यांचे वॅक्सिन ऑलरेडी फेज 3मध्ये आहेत, ती पण लवकर पुढच्या काळामध्ये हे होतील, लायसन्स होतील. आता असं की हे इतकी वॅक्सिन्स आज बाजारामध्ये आहेत, तर मुळामध्ये जो काही रोग आहे तो तर एकच आहे. इतक्या वेगवेगळ्या प्रकारची वॅक्सिन्स काय आहेत? म्हणजे सगळी म्हणजे त्याचं सगळ्याचं जे काही कंटेंट त्याच्यामध्ये आहे तो एकाच प्रकारचा असेल का वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट असेल? आणि मग त्याच्यातनं प्रश्न येतो की मग ह्यातलं पॉवरफुल कोणतं आपण घेतलं पाहिजे, ते कसं ठरतं, कधी ठरतं? आता त्याच्याबद्दल चर्चा अशा आहेत की काही ठिकाणी इंजेक्शन्स घ्यायचे, काही ठिकाणी नाकावाटे घ्यायचे. यातलं म्हणजे दोन्हीचा परिणाम सारखाच असतो आणि असा फरक असण्याचं कारण काय? म्हणजे हा चांगला प्रश्न आहे, पण जास्ती शास्त्रोक्त असल्यामुळे कदाचित मला थोडेसे इंग्लिश शब्द वापरावे लागतील, त्याबद्दल मला माफ करा. ज्या वेळेला आपण एक व्हायरस आहे म्हणतो, या व्हायरसचे आपण फोटो बघितले असतील, त्या व्हायरसवर असे स्पाइक्स आहेत. ओके, त्याच्यानंतर त्या व्हायरसच्या आतमध्ये सुद्धा डिफरंट प्रोटीन्स आहेत. इव्हन सिरम इन्स्टिट्यूटनी जेव्हा डिसाईड केलं की आपण करोनाच्या अगेन्स्ट वॅक्सिन तयार करावं, त्यावेळेला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचं वॅक्सिन आणि त्यांच्याबरोबरचा करार हा प्रत्यक्ष चालू असतानाच आमचे जे CEO आहेत आदर पुनावाला, यांनी क्वांटम लीप घेतली. क्वांटम लीप या संदर्भामध्ये म्हणतोय मी की त्यांनी अमेरिकेला एक कंपनी आहे कोडोजेनिक्स म्हणून, ते काम करत होते लाईव्ह ॲटेन्युएटेड करोना व्हायरसवर. जसं आपल्याकडे मिझल्स वॅक्सिन आहे, मिझल्स आहे, रुबेला आहे आणि मम्स आहेत, हे लाईव्ह वॅक्सिन्स आहेत. पण लाईव्ह वॅक्सिन म्हणजे ते वॅक्सिन दिल्या ते लाईव्ह असतात, जिवंत असतात, पण त्याची जी रोग देण्याची क्षमता आहे ती निघून गेलेली असते आणि फक्त रोग प्रतिकारक शक्ती देण्याची जी क्षमता आहे ती फक्त त्याच्यामध्ये ठेवलेली असते. त्याला आपण ॲटिन्युएशन केलं असं म्हणतो. तसंच या करोनाच्या याच्यामध्ये एक ॲटिन्युएटेड व्हायरस टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली होती, ती आम्ही ॲक्वायर केली. त्याच्याशिवाय अजून एक कंपनी नोव्होवॅक्स म्हणून आहे, त्यांनी एक नवीन टेक्नॉलॉजीने केलेली आहे, ती पण आम्ही ॲक्वायर केली. त्याच्यानंतर आमची स्वतःचं एक हेपॅटायटिस बीचं प्लॅटफॉर्म आहे रिकॉम्बिनंट वॅक्सिनचं. त्याच्यामध्ये याचे स्पाइक्स टाकून त्याच्यापासून तयार केलेलं वॅक्सिन ते पण आम्ही तयार केलेलं आहे. नोव्होवॅक्सचं वॅक्सिन ऑलरेडी फेज 3मध्ये आहे आणि आपल्याकडे भारतामध्ये ते पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये ते भारतामध्ये सुद्धा फेज 3मध्ये जाईल. हेपॅटायटिस बीचं जे वॅक्सिन आहे ते सुद्धा फेज 1 फेज 2 ऑस्ट्रेलियामध्ये कंप्लीट झाले आहेत आणि ते सुद्धा फेज 3मध्ये जायला आम्ही आता ॲप्लिकेशन करणार आहे आपल्या ड्रग कंट्रोलरकडे. कोडोजेनिक्सचं जे वॅक्सिन आहे, जे अमेरिकेतनं आम्ही टेक्नॉलॉजी आणली, ते सुद्धा तयार करून ऑलरेडी ते फेज 1मध्ये इंग्लंडमध्ये त्याच्या चाचण्या सुरू आहेत. याच्याशिवाय आमचं जे मिझल्स वॅक्सिन आहे त्याच्या टेक्नॉलॉजीवर आम्ही अजून एक वॅक्सिन तयार करतो आहे. ते वॅक्सिनसुद्धा इंजेक्शन आणि नाकाद्वारे असं दोन्ही ह्यांनी त्याची चाचणी होईल आणि ते आम्ही चेक करू की कुठलं बरं आहे. आज छोट्या काळामध्ये आपल्याला वॅक्सिन तयार करायचं असल्यामुळे इतके वेगवेगळे प्रकारचे जे वॅक्सिन तयार झालेले आहे त्याच्यामधलं कुठलं वॅक्सिन चांगलं आहे, कुठलं वॅक्सिन जास्ती उपयोगी आहे, कुठल्या वॅक्सिनमुळे जास्त काळ आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती मिळेल, हे सगळं ॲक्च्युअल स्टडी केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. तर आज आपण जे काही वॅक्सिन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे 9 महिन्याचा अनुभव आहे. तर ह्या 9 महिन्यामध्ये ते वॅक्सिन व्यवस्थित राहतं का, त्याची स्टॅबिलिटी राहते का, त्याची रोगप्रतिकारक क्षमता राहते का आणि ती किती काळ राहते, हे 9 महिन्यापर्यंतचा आपल्याकडे अभ्यास आहे आणि हा अभ्यास आता कंटिन्यू सुरू राहणार आहे. आणि बहुतेक वॅक्सिन आताचे जे काही आपण शोधलेले आहेत किंवा जे लायसन्स झालेले आहेत या प्रत्येकाचे 2 डोसेस द्यावे लागतात. याच्यामध्ये एक असं पण वॅक्सिन आहे की ज्याच्यामध्ये ते 2 वेगवेगळे वॅक्सिन आहेत. त्यांनी
2 वेगळ्या स्पाईक प्रोटीनपासून 2 वेगळे वॅक्सिन केले आणि एक वॅक्सिन तुम्हाला पहिल्यांदा द्यावं लागतं डे 1ला आणि 21 दिवसांनी तुम्हाला दुसरं वॅक्सिन द्यावं लागतं तयार केलेलं. पण हे करताना जर फील्डमध्ये गेलं तर त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. त्याच्यानंतर लोकांना प्रत्येक वेळेला त्याचं नीट रिपोर्टिंग आणि रेकॉर्ड ठेवावा लागतो की मी आधी कुठलं घेतो होतं आणि आता मला कुठलं घ्यायला पाहिजे. तर त्याच्यामुळे आतापर्यंत जे मी सांगितल्याप्रमाणे 6-7 वॅक्सिन जे काही लायसन्स झालेले आहेत हे सगळे वॅक्सिन सध्याच्या घटकेला सेफ आणि उपयोगी आहेत. कुठलेही वॅक्सिन घेतलं तर चालेल, पण तुम्ही कुठलंही एक वॅक्सिन घेतलं तर त्याचा जो सेकंड डोज आहे तो त्याच कंपनीचा त्याच वॅक्सिनचा असलेला बरा. इन्स्टेड ऑफ तुम्ही मिक्स केलेलं त्याचा अजून म्हणजे स्टडी झालेला नाही आहे, त्याचा अभ्यास झालेला नाही आहे. जोपर्यंत असा अभ्यास होत नाही तोपर्यंत 2 वेगवेगळे वॅक्सिन घ्यायचे की नाही हे आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे जे वॅक्सिन आज तयार आहेत आणि तुम्हाला जे अवेलेबल आहेत जे तुम्ही अफोर्ड करू शकता प्लीज ते वॅक्सिन डेफिनेटली तुम्ही घ्या. बरं डॉक्टर साहेब, हे वॅक्सिन जे आहे ते सगळ्यांनी घेणं आवश्यक आहे का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा, एकदा वॅक्सिन घेतल्यानंतर म्हणजे त्याचा उपयोग प्रतिबंध करण्यासाठी होणार आहे का जर झाला असेल तर बरं होण्यासाठी होणार आहे? पहिलं उत्तर म्हणजे की आतापर्यंत ज्या स्टडीज झालेल्या आहेत बहुतेक वॅक्सिनच्या या 18 वर्ष ते पुढे, काही लोकांनी 18 वर्ष ते 55 वर्ष या काळात केलेलं आहे, काही लोकांनी 18 वर्ष ते अगदी 80-90 वर्षापर्यंतचे लोकसुद्धा त्यांच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये आहेत. तर त्याच्यामुळे 18 वर्षापेक्षा खालच्या वयातील लोकांसाठी अजून तरी कुठलेही वॅक्सिन रेकमेंडेड नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत 18 वर्षाच्या खालचा स्टडी होत नाही तोपर्यंत हे वॅक्सिन 18 वर्षापेक्षा खालच्या लोकांनी साठी नाही आणि त्यांनी ते घेऊ नये. पण डॉक्टर साहेब, सगळ्यांना आता म्हणजे सगळ्या पालकांमध्ये खास करून जी काळजी आहे ती लहान मुलांच्या बद्दल आहे. म्हणजे शाळांमध्ये मुलं पाठवली जात नाही आहेत, मुलांना याची बाधा होईल म्हणून. मग म्हणजे सगळी मुलं या वॅक्सिनेशनच्या प्रोग्रामपासून बाहेर ठेवायला लागतील? नाही, बाहेर ठेवावं लागेल असं मी म्हणत नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट आहे की जगभरामध्ये जे काही आत्तापर्यंत आपण हा या रोगाचा प्रादुर्भाव पाहिला त्याच्यामध्ये मॅक्झिमम प्रादुर्भाव आणि मॅक्झिमम मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटी ही 55 वर्ष आणि वरच्या लोकांमध्ये दिसलेली आहे. 55 ते 18 मध्ये कंपॅरेटिव्हली फार कमी मॉर्टॅलिटी दिसली आणि 18पेक्षा खाली म्हणजे लहान बाळ आणि शाळेत जाणारी मुलं यांच्यामध्ये फार कमी प्रमाणामध्ये ह्या रोगाचं प्रादुर्भाव झालेला दिसतो. आणि ज्यांना हा रोग झालेला आहे त्या म्हणजे वयोगटामध्ये त्यांनासुद्धा हा जास्ती इफेक्टिव्ह नाही आहे, म्हणजे त्याची वाईट परिणाम जास्ती दिसत नाही आहे. आणि वॅक्सिन दिल्यानंतर वॅक्सिन म्हणजे हे पुढे होणारं इन्फेक्शन त्याचं प्रोटेक्शन म्हणून आहे. पण तुम्हाला इन्फेक्शन ऑलरेडी झालं असेल तर त्याच्यावर वॅक्सिन काही तुम्हाला ते तुमचं हे इन्फेक्शन बरं करू शकत नाही. पण मग डॉक्टर साहेब, अनेक जण असे असतील पालक की ज्यांची ऐपत आहे आणि ज्यांना आपल्या मुलांची काळजी तर प्रत्येकाला आहे, तर त्यामुळं अनेकांना आत्ता हे ऐकल्यानंतर थोडं शॉक व्हायला होईल की मुलांना आपण आत्ता देण्याची गरज नाही आहे कारण त्याचा अजून रिसर्च झालेला नाही आहे. मी जर अफोर्ड करू शकतो आणि मला माझ्या मुलाची काळजी आहे तर मग मी का देऊ नये असा प्रश्न कदाचित अनेक पालकांच्या मनात येईल. नाही येईल, पण आपल्याकडे तो स्टडी नसल्यामुळे त्यांना काय डोस द्यायला पाहिजे आणि त्यांच्यावर जे काही म्हणजे सिनियर लोकांना त्याचा इफेक्ट होत नाही, पण लहान मुलांमध्ये जर काही वाईट इफेक्ट झाला तर त्याचा वेगळा इफेक्ट कंप्लीट इम्युनायझेशन प्रोग्रामवर होईल. त्याच्यामुळे जोपर्यंत त्याचा स्टडी कंप्लीट होत नाही आणि फायझर कंपनीने ऑलरेडी 12 वर्ष ते 18 वर्ष ह्या काळामध्ये त्यांचे स्टडी सुरू केलेले आहेत आणि त्याच्यामुळे पुढच्या एक 7-8 महिन्यामध्ये त्यांचे रिझल्ट जर आले तर आपल्याला मग डेफिनेटली ते 12 वर्षाच्या वर ते देता येईल. पण लहान बाळ जे आहेत 2 वर्षापासून पुढे
त्याच्यावर अजून आपण ह्याचं काय म्हणतात त्याला स्टडी कुठल्याही कंपनीने अजून सुरू केलेलं नाही. पण ॲटलिस्ट 4 कंपन्यांकडनं मी ऐकलेलं आहे की त्यांना हा स्टडी सुरू करण्याची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. डॉक्टर, आत्ता मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणाले की कोरोना किमान 3-4 वर्ष इथे राहील अशी शक्यता आत्ता जे काय आहे त्याच्यातून दिसतंय. पण मग असं असेल तर 2 प्रश्न आहेत माझे की वॅक्सिन घेतल्यानंतरही आत्ता आपण जी काळजी घेतोय म्हणजे मास्क लावणं आणि बाकी म्हणजे स्वच्छतेची सतत हात धुणं, सॅनिटायझर वापरणं, हे आपल्याला करतच राहावं लागेल का? आणि आत्ता म्हणजे मी ज्या बातम्या वाचते त्यानुसार एक 8-9 महिन्याची इम्युनिटी जर आपल्याला वॅक्सिन देत असेल तर मग ती दर थोड्या दिवसांनी आपल्याला रिपीट करावं लागेल का? नाही, मी जेव्हा म्हटलं की 8-9 महिन्याची इम्युनिटी आहे, कारण की आता स्टडीज फक्त 8-9 महिन्याचं झालेलं आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये तयार झालेले वॅक्सिन आज आपण जानेवारीमध्ये बोलतो आहे, म्हणजे आपल्याकडे डिसेंबरपर्यंतचाच फक्त डेटा आहे. पण ह्या स्टडीमध्ये जे लोक आहेत त्यांच्यावर कंटिन्युअसली आपण स्टडी करत राहणार, त्यांचे सॅम्पल घेत राहणार आणि हे लोक जर आपल्याला 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षपर्यंत त्यांच्यामध्ये त्याची म्हणजे चांगला परिणाम झालेला दिसला तर आपण म्हणू शकतो की ते 1.5 ते 2 वर्षापर्यंत या वॅक्सिनचा इफेक्ट राहू शकतो. आणि मास्कच्या बाबतीत माझं म्हणणं असं आहे की जोपर्यंत 70-75% पॉप्युलेशनला आपण वॅक्सिनेशन देत नाही, म्हणजे तोपर्यंत तरी मास्क वापरायला आणि सॅनिटायझर वापरायला आपण कुचराई करायची काही गरज नाही. हे नेहमी वापरायला पाहिजे, रोज वापरायला पाहिजे. डॉक्टर, मला असं विचारायचं आहे की वर्षभराच्या आतच जवळपास ही वॅक्सिन तयार झाली आहे, ती लोकांना दिलीही जाणार आहे. तर कमी वेळामध्ये वॅक्सिन बनवण्यामागची आव्हानं कोणकोणती असतात? कारण तुम्ही उल्लेख केलात की गेली अनेक वर्ष मलेरियावरची वॅक्सिन बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे पण त्यात यश मिळालेलं नाही. आणि दुसरा प्रश्न असा की कुठलंही वॅक्सिन तयार करताना ते खूप खर्चिक काम असतं. पण मग आता सिरमची लस ₹500 किंवा ₹1000 मिळणार असं बोललं जातं. तर इतक्या कमी पैशात ही लस देणं कंपन्यांना कसं परवडतं? बघा, सिरमचा जर तुम्ही इतिहास पाहिला असेल तर आय थिंक सिरमची फिलॉसॉफी म्हणजे आमचे चेअरमन डॉक्टर पुनावाला यांची फिलॉसॉफी अशी आहे की मी लार्ज क्वांटिटीमध्ये करेल. तुम्ही एक फॅसिलिटी तयार केली आणि ही फॅसिलिटी जर तुम्ही 100% कपॅसिटीला वापरली तर त्याच्यामध्ये तुम्ही जास्ती व्हॉल्यूम तयार करू शकता. आणि वॅक्सिन इज ए नंबर ऑफ गेम्स. म्हणजे काय म्हणतात तिला नंबर्स गेम असं म्हणेल मी. जितकं जास्ती वॅक्सिन तयार कराल तितकं त्याची कॉस्ट कमी होते. म्हणजे एका फर्मेंटरमध्ये तुम्ही जर फक्त त्याची 25% कपॅसिटी वापरली आणि वॅक्सिन केलं तर त्याची कॉस्ट खूप जास्ती होते. पण 100% कपॅसिटीने जर ते वापरलं तर कॉस्ट एकदम त्याची 1/4 होऊ शकते. आणि पहिला प्रश्न डॉक्टर की किती आव्हानात्मक होतं इतक्या कमी वेळामध्ये लस तयार करणं? बघा, 2-3 गोष्टी आहे की जगामध्ये कमी वेळात लसी केल्यात आणि झालेल्या नाही, हे चुकीचं आहे. आपल्याकडे एक्सपिरियन्स आहे की ज्यावेळेला H1N1 आलं मेक्सिकोमधून 2009मध्ये, 5 महिन्याच्या काळामध्ये मल्टीनॅशनल कंपनीजनी ते वॅक्सिन तयार करून बाजारात पण आणलं आणि रेग्युलेटर्सनी त्याला परमिशन पण दिली. म्हणजे आपल्याकडे असा एक्सपिरियन्स नाही, हे चुकीचं आहे. सिमिलरली आता गेल्या 4 वर्षापूर्वी इबोला आला आफ्रिकेमध्ये, पर्टिक्युलरली DRCमध्ये, आणि एक वॅक्सिन फेज 1 आणि फेज 2मध्ये होतं. पण ते सेफ्टी त्याची प्रूव्हन होती म्हणून ते वॅक्सिन इमिजिएटली वापरायला WHOने सुद्धा परमिशन दिली. म्हणजे ज्याची फेज 3 झालेली नव्हती असं वॅक्सिनसुद्धा त्यावेळेला त्यांनी ते इबोला झाला होता त्या एरियामध्ये असं म्हणजे वापरलं आणि इबोलाला कंटेन केलं. सांगायला कदाचित फार कठीण असेल पण सोप्या भाषेमध्ये मुळामध्ये वॅक्सिन करतात कसं याच्याबद्दल काही थोडक्यात सांगू शकाल? बघा, वॅक्सिन आता सध्या जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये 2 प्रकारचे वॅक्सिन्स आहेत. एक बॅक्टेरियल वॅक्सिन आणि एक व्हायरल वॅक्सिन. बॅक्टेरियल वॅक्सिन म्हणजे आपलं BCG वॅक्सिन आहे, DPT वॅक्सिन आहे किंवा न्यूमोनियाचं आहे, हे बॅक्टेरियल वॅक्सिन झाले. आणि व्हायरल वॅक्सिन म्हणजे मिझल्स, मम्स, रुबेला, रोटाव्हायरस, रेबीज वॅक्सिन, हे व्हायरल वॅक्सिन झाले.
या 2 वॅक्सिनमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक किल्ड वॅक्सिन आणि एक लाईव्ह वॅक्सिन. म्हणजे बॅक्टेरियल वॅक्सिनचं म्हटलं तर BCG वॅक्सिन हे लाईव्ह वॅक्सिन आहे. DPT म्हणजे डिप्थेरिया, टिटनस आणि पर्टुसिस हे किल्ड वॅक्सिन आहे. व्हायरल वॅक्सिनमध्ये MMR वॅक्सिन किंवा रोटाव्हायरस वॅक्सिन हे लाईव्ह वॅक्सिन्स आहेत. आणि रेबीज वॅक्सिन जे आहे हे किल्ड वॅक्सिन आहे. तर याच्यामध्ये बॅक्टेरिया असेल तर कुठलाही बॅक्टेरिया हा एका चांगला मीडियम तयार केलं की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे क्षार आणि त्यांना लागणारे अन्न एकत्र टाकून त्याचं सोल्युशन करून त्याच्यामध्ये डायरेक्टली तुम्ही बॅक्टेरिया सोडला तो बॅक्टेरिया त्याच्यामध्ये ग्रो होतो. आणि हे ग्रो झालेला बॅक्टेरिया तो जर लाईव्ह वॅक्सिन असेल तर बॅक्टेरिया त्याच्यातनं नंतर तुम्ही फिल्ट्रेशन करून आयसोलेट करून त्याचं नंतर प्युरिफिकेशन करता आणि मग त्याचा वॅक्सिन म्हणून वापर केला जातो. डॉक्टर, माझे छोटा एक असा प्रश्न आहे की अनेक वॅक्सिन जे आहेत ते आता 3ऱ्या टप्प्यांचे ट्रायल्स चालू आहेत, मात्र त्याच्या इमर्जन्सी वापराला सुद्धा सरकारनं परवानगी दिली आहे. तर अशी वॅक्सिन्स जी आहेत ती अशी वॅक्सिन्स घ्यावीत का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न जो आहे की सॅम्पल साईज जो आहे वॅक्सिन तयार करण्यासाठी ज्या क्लिनिकल ट्रायल्ससाठी ज्यांचा घेतलेला आहे तो सॅम्पल साईज खूप कमी आहे आणि या रोगाची व्याप्ती बघता त्या सॅम्पल साईज कमी असल्यामुळे त्याच्याबद्दल शंका उपस्थित केली जाते. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे मी अगदी काय म्हणतात त्याला कम्प्लीट एक्झाम्पल देऊन सांगेल की आता एक फायझरचं वॅक्सिन. आता फायझर वॅक्सिन हे युरोप आणि अमेरिकेमध्ये क्लिनिकल ट्रायलमध्ये होतं. ज्यावेळेला हे फेज 3मध्ये गेलं तेव्हा जवळपास एक 40 ते 50 हजार लोकांमध्ये त्याची क्लिनिकल ट्रायल झाली फेज 3ची. त्याचप्रमाणे ॲस्ट्राझेनेकाचं वॅक्सिन हे 4 ते 5 देशांमध्ये फेज 3 क्लिनिकल ट्रायलमध्ये होतं. ते साऊथ आफ्रिकेत क्लिनिकल ट्रायलमध्ये होतं, ब्राझीलमध्ये होतं, इंग्लंडमध्ये होतं, अमेरिकेत अजून त्याची क्लिनिकल ट्रायल चालू आहे 30,000 लोकांवर, आणि भारतामध्ये सुद्धा होतं. त्याच्यामुळे आणि ह्या टोटल नंबर काढला ॲस्ट्राझेनेकाचा तर जवळपास एक 50 ते 60,000 लोकांमध्ये त्याची क्लिनिकल ट्रायल झालेली आहे. पण ज्यावेळेला आपण एका मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमधून दुसऱ्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये वॅक्सिन तयार करतो त्यावेळेला ही अख्खी क्लिनिकल ट्रायल करायची गरज नसते. एक ब्रिजिंग स्टडी जरी केली तरी ती सफिशियंट असते. आणि हे ते सायंटिफिक एक्सपर्ट कमिटीकडनं अप्रूव्ह केल्यानंतर ही ब्रिजिंग स्टडी केल्या जाते. त्यावेळेला जो नंबर वापरला जातो हा छोटा नंबर असू शकतो. पण जे वॅक्सिन ह्या दोन्ही लॅबमध्ये केलेलं आहे त्याचं पृथक्करण करून हे सिद्ध केलेलं असतं की हे केलेला जो मॉलिक्यूल आहे आणि वॅक्सिन आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आयडेंटिकल आहेत. आणि आयडेंटिकल असल्यामुळे हे जे काही त्याचा परिणाम दिसेल तो आयडेंटिकल असायला पाहिजे. आणि तो जर आयडेंटिकल परिणाम छोट्या नंबरमध्ये जरी दिसला तरी ते त्यांना ब्रिजिंग स्टडी म्हणून ते एकमेकांमध्ये ते मर्ज करता येतं. त्याच्यामुळे कुठलेही वॅक्सिन आज जे लायसन्स झालेलं आहे ते मला नाही वाटत की एक 30 ते म्हणजे 40 ते 50 हजारपेक्षा कमी लोकांमध्ये ते वापरलं गेलं, त्याच्यामध्ये ते परिणामकारक दिसलं आणि म्हणूनच त्या रेग्युलेटरी अथॉरिटीजनी त्याला परमिशन दिली वापरात आणण्यासाठी. अजून एक जो प्रश्न आहे तो आता जो नवा स्ट्रेन आला आहे त्याच्यावरती वॅक्सिन परिणाम करेल की नाही याबाबतची चर्चा चालू आहे माध्यमांमध्ये. आणि बऱ्याचदा म्युटेशन जे आहे व्हायरसचं ते अनेक म्हणजे देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं म्युटेशन बघायला मिळालं. तर या सगळ्यावरती आपल्याकडची जी वॅक्सिन्स आहेत ती परिणामकारक ठरतील असं आपण म्हणायचं का? बघा आतापर्यंत काय म्हणतात त्याला हा जो करोना आलेला आहे हा भारतामध्ये आपल्याकडेच 11 म्युटेशन्स दिसलेले आहेत. ओके. पण हे जे म्युटेशन्स हे वरच्या स्पाईक प्रोटीनवर आहेत आणि ते फार छोट्या प्रमाणामध्ये आहेत. त्याच्यामुळे ह्याच्या अगेन्स्ट जे वॅक्सिन झालेलं आहे सध्या ते वॅक्सिन ह्या सध्या म्युटेशन्सला सध्या तरी ते न्यूट्रलाइज करू शकतं. सिमिलरली इंग्लंडमध्ये जे म्युटेशन झालेलं आहे हे म्युटेशन त्यांना पहिल्यांदा सप्टेंबरमध्ये लक्षात आलं
सप्टेंबरपासून आजपर्यंत म्हणजे आता आपण जानेवारीत आहे, यू केमधनं आपल्याकडे कमीत कमी 70-80 हजार लोक आलेले आहेत. त्याच्यामुळे हा म्युटेट झालेला जो स्ट्रेन आहे हा ऑलरेडी भारतामध्ये आलेला आहे. पण भारतामध्ये आपल्याला ह्याचा स्प्रेड वाढला असं काही ह्या गेल्या 3 ते 4 महिन्यामध्ये दिसलेलं नाही आहे. म्हणजे इनफॅक्ट आपल्याला असं वाटलं होतं की दिवाळीच्या नंतर कदाचित आपल्याकडे एक दुसरा स्पाईक येण्याची शक्यता आहे, पण भारतात आपल्याला तो स्पाईक पण अजून दिसलेला नाही. त्याच्यामुळे जे काही एक्सपेरिमेंट ह्या मॅन्युफॅक्चरर्सनी केलेले आहेत, म्हणजे फायझर, मॉडर्ना आणि ॲस्ट्राझेनिका, त्यांना असं दिसलेलं आहे की त्यांनी केलेलं वॅक्सिन या नवीन स्ट्रेनला सुद्धा न्यूट्रलाइज करू शकतं. याच्यामध्ये एक शंका लोकांनी अशी काढलेली आहे की साऊथ आफ्रिकेमध्ये जे म्युटेशन झालेलं आहे त्याच्यावर हे इफेक्टिव्ह होईल की नाही. त्याचे प्रयोग अजून सुरू आहेत, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी या क्षणाला तरी तुम्हाला आता सांगू शकत नाही. डॉक्टर, ही जेव्हा लस आली तुम्ही कोणत्या टप्प्यावर स्वतःला ती घेतलीत? नाही, स्वतःला म्हणण्यापेक्षा आमच्याकडे काही लोकांना टोचून घेतलं, कारण की WHO मध्ये एक काय म्हणतात त्याला सोय आहे की एकदा तुम्ही वॅक्सिन तयार केलं, ॲनिमल स्टडीमध्ये जर ते कंप्लीट पास झालं, फेज 1 स्टडीमध्ये त्याची सेफ्टी प्रूव्ह झाली, तर जे लोक त्या वॅक्सिनवर काम करतात, जे लोक प्रोडक्शनमध्ये आहेत, क्वालिटी कंट्रोल आहेत, त्या लोकांना हे वॅक्सिन आपण देऊ शकतो. त्या लोकांनी हे घेतलेलं आहे आणि जितक्याही लोकांनी घेतलेलं आहे त्यांना ह्याचा आम्हाला कुठलाही वाईट परिणाम झालेला दिसलेला नाही आणि त्यांच्यामध्ये सिरो कन्व्हर्शन हे बऱ्यापैकी चांगल्यापैकी आम्हाला मिळालेलं आहे. डॉक्टर, तुमच्याकडे ज्या लोकांनी वॅक्सिन घेतलं, तर आम्ही जे माध्यमांमध्ये वाचतो, तुम्ही जास्त उत्तम पद्धतीने सांगू शकाल की वॅक्सिन घेतल्यानंतर काही वेळेला डोकं जड होणं, ताप येणं किंवा छोटी मोठी लक्षणं दिसतात, पण त्याला घाबरण्याची गरज नाही असं सांगितलं ताप जातं. येणं. तर तुमच्याकडे ज्याला लोकांनी वॅक्सिन घेतलं त्यावेळेला त्यांना काय त्रास झाला आणि किती वेळ तो त्रास झाला? बघा, 45च्या वरच्या वयोगटातले जे लोक होते त्यांना मी म्हणेल की 99% काही त्रास झाला नाही. मे बी ज्या ठिकाणी ते इंजेक्शन टोचलं त्या ठिकाणी एक थोडंसं दुखलं असेल, पण ते जे यंगर एज ग्रुपचे जे लोक होते, म्हणजे 25 वर्ष ते एक 40 वर्षापर्यंतचे, त्या लोकांना थोडंसं हात दुखणं एक दिवस, त्याच्यापेक्षा जास्ती काही कोणाला झालेलं नाही. एक 3-4 लोकांना थोडासा ताप आला आणि लगेच दुसऱ्या दिवशी पॅरासिटामॉल घेतल्यानंतर ते निघून गेलं. डॉक्टर, आत्ता बोलताना तुम्ही उल्लेख केलात की मलेरियाची वॅक्सिन आता तयार झाली आहे म्हणून, तर ही सिरमनं केली आहे का? आणि म्हणजे याची मोनोपॉली सिरमकडे असणार आहे का? आणि याचा फायदा किती होणार आहे सगळ्या मानव जातीला? नाही, आत्तापर्यंत जे वॅक्सिन तयार झालेलं आहे ते फॉरेन कंपनीने केलेलं आहे. GSK कंपनीचं वॅक्सिन आहे, पण त्याची जी इफेक्टिव्हिटी आहे ती फक्त 30% आहे. पण आम्ही जे वॅक्सिन तयार केलेलं आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीबरोबर, ते फेज 3मध्ये आहे आणि ते पूर्णपणे तयार करण्याची काय म्हणतात त्याला त्याचे राईट्स जे आहेत ते सिरमकडे आहेत. सिरम तयार करणार आणि सिरम डिस्ट्रीब्यूट करणार. हे वॅक्सिन भारतातच नाही तर अख्ख्या आफ्रिकेमध्ये आणि बाकीच्या लोकांना ॲज ए ट्रॅव्हल वॅक्सिन म्हणून ट्रॅव्हलर्स वॅक्सिन म्हणून त्याचा उपयोग होईल. डॉक्टर, गेल्या वर्षभरापासून म्हणजे जगातल्या ज्या लस निर्मिती कंपन्या आहेत त्यांचा पूर्ण फोकस हा कोरोनावरती राहिला आहे, पण त्याचा परिणाम इतर ज्या वॅक्सिन्स आहेत त्याच्या निर्मितीवर झाला आहे का? किंवा त्याचा भविष्यात की आपल्याला हे दिसेल का की काही म्हणजे मी आता नुकतंच वाचलं होतं की काही लसींची निर्मिती न झाल्यामुळे काही देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, तर असं काही झालं आहे का? काही म्हणजे लशींची निर्मिती न झाल्यामुळे असं झालं हे चुकीचं आहे. मी माझ्या अनुभवावरून सांगतो, सिरमच्या अनुभवावरून, की आमचं जे रेग्युलर प्रोडक्शन आहे EPI वॅक्सिनचं हे कंटिन्यूड राहिलं, हे अजिबात थांबलेलं नव्हतं. पण लॉकडाऊन्समुळे आणि जगभरामधल्या एअरलाईन्स बंद झाल्यामुळे सगळ्या कंट्रीजनी त्याचं जे ऑफटेक होता तो ऑफटेक कमी केला. म्हणजे आम्हाला कमीत कमी 50 वेळा युनिसेफनी सांगितलं की वॅक्सिन तयार ठेवा, सप्लाय करायचं आहे. वॅक्सिन
पुण्यावरनं मुंबईला गेलं आणि मग त्यांचा निरोप आला की आता ते वॅक्सिन पुढे पाठवू नका, तुम्ही परत घेऊन जा पुण्याला. कारण की ज्या कंट्रीमध्ये ते द्यायचं होतं त्या कंट्रीमध्ये ते रिसीव करायला माणसं नव्हते, ते क्लिअर करायला कस्टम्सचे लोक नव्हते आणि ते डिस्ट्रीब्यूट करायला त्यांचे हेल्थ सिस्टीमचे लोक नव्हते. म्हणजे लॉकडाऊनमुळे जो इफेक्ट झाला त्याच्यामुळे इम्युनायझेशन झालं नाही आणि हे इम्युनायझेशन न झाल्यामुळे गेल्या वर्षी आत्ताच मी WHO चा रिपोर्ट वाचला की मिझल्स हा आजार जो ऑलमोस्ट काही देशातनं कम्प्लिटली म्हणजे नाहीसा झाला होता, तो आता परत डोकं वर काढतो आहे आणि ऑलमोस्ट अबाउट 1990 साली जी परिस्थिती होती मिझल्सची त्या परिस्थितीपर्यंत आपण लवकरच पोहोचू अशी WHO ला भीती वाटते. डॉक्टर, तुम्ही WHOच्याही बऱ्याच म्हणजे त्यांचे ॲडवायझर आहात. तुम्ही बिल गेट्स, मेलिंडा गेट्स त्यांच्या फाउंडेशनच्या बरोबरही तुमचे खूप जवळचे संबंध आहेत. आफ्रिकेमधल्या मेंदूज्वराच्या साथीबद्दल त्याची लस तुम्ही तयार केली होती, त्याच्याबद्दलचा एक अनुभव तुमच्या मुलाखतीमध्ये मी ऐकला होता. मला असं वाटतं की आपली ही मुलाखत संपवताना, कार्यक्रम संपवताना तो जर तुम्ही शेअर केलात तर सगळ्यांनाच ऐकायला तो फार आवडेल. बरोबर आहे. काय आफ्रिकेमध्ये आय थिंक एक असं बेल्ट आहे ज्याला मेनिंजायटिस बेल्ट म्हणतात आणि त्याला ॲक्च्युली काही लोक त्याला सबसारन आफ्रिका पण म्हणतात. आणि ह्या भागामध्ये म्हणजे ह्या बेल्टमध्ये पहिल्यांदा 16 कंट्रीज होते. आज 26 देश त्या बेल्टमध्ये आहेत आणि ह्या बेल्टमध्ये जानेवारी ते जून सबसारन आफ्रिकामध्ये जेव्हा उन्हाळा असतो त्यावेळेला त्यांच्याकडनं भरपूर हवा याचे स्पोर्स, मेनिंजायटिस याचे स्पोर्स घेऊन उडते आणि ती ह्या देशांमध्ये जाते आणि त्या लहान मुलांना, माणसांना त्यांच्या श्वासोच्छ्वासातनं डायरेक्टली जाऊन ती त्यांच्या फुफ्फुसात जातात आणि मग त्यांना तो मेनिंजायटिस एचे इन्फेक्शन होतं. आणि दर 4 वर्षांनी तिथे असा एक स्पाईक येतो की त्यावेळेला म्हणजे 2-3 लाख लोक अफेक्टेड होतात आणि हजारो लोक तिकडे मरतात. आणि WHO ला त्यांच्यासाठी काहीतरी करायची इच्छा होती, त्यामुळे त्यांनी प्रयत्न करून 2001 साली एक मेनिंजायटिस वॅक्सिन प्रोजेक्ट म्हणून तयार केलं आणि ते पाथ या संस्थेने तयार करून त्याला बिल गेट्सनी $70 मिलियन मदत केली होती. आणि सुरुवातीला ऑफकोर्स ते म्हणजे पाश्चात्य कंपन्यांकडे गेले. त्यांना जेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही करू शकतो वॅक्सिन किंवा आमच्याकडे तयार आहे, पण ते वॅक्सिन आम्ही $3.5-4 देऊ. पण आफ्रिकन लोकांना ते वॅक्सिन 50 सेंट्सला पाहिजे होतं की 50 सेंटपेक्षा जर कमी असेल तरच ते म्हणाले आम्ही ॲफोर्ड करू शकतो, अदरवाईज आम्ही ते घेऊ शकणार नाही. आणि मग शेवटी ते आमच्याकडे आले. आम्ही ते स्टडी करून सांगितलं की येस, की आम्हाला जर इतका ऑर्डर दरवर्षी मिळाली आणि ॲश्युअर्ड क्वांटिटी आणि गॅरंटी असेल की तुम्ही इतके डोजेस घेणार तर आम्ही ते वॅक्सिन करू आणि तुम्हाला आम्ही 50 सेंटपर्यंत ते वॅक्सिन आम्ही देण्याचा प्रयत्न करू. ते वॅक्सिन आम्ही तयार केलं. ते व्हायला म्हणजे आमचा कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याशी साईन झाला 2004मध्ये. 2009 डिसेंबरला ते वॅक्सिन आमचं लायसन्स झालं इंडियामध्ये आणि 2010 जूनला त्याचं WHO प्री क्वालिफिकेशन होऊन डिसेंबर 2010मध्ये ते बुर्किना फासोमध्ये लॉन्च झालं. आणि आता सध्या ते सगळ्या 26 देशांमध्ये ते वापरून ऑलमोस्ट अबाउट 290 मिलियन डोजेस तिकडे ते वापरले. आणि वॅक्सिनेटेड पॉप्युलेशनमध्ये एकही केस मेंदूज्वराची तिथे दिसलेली नाही जी मेनिंजायटिस एला ॲट्रिब्यूट करता येईल. तुमचा अनुभव होता त्याच्याबद्दलचा एक आणि हृदय एक अनुभव होता. अनुभव हाच होता की मी म्हणजे एका मीटिंगसाठी वॉशिंग्टनला गेलो आणि एअरपोर्टवरून जेव्हा मी हॉटेलला जात होतो त्यावेळेला तो जो ड्रायव्हर होता तो आफ्रिकन अमेरिकन होता. तो बोलताना त्यांनी मला विचारलं तुम्ही कुठून आला आणि मी त्याला विचारलं तू कुठला आहेस. जेव्हा तो म्हणाला मी बुर्किना फासोचा आहे त्यावेळेला मी म्हटलं की मी तुझ्या देशाला 3दा जाऊन आलो. तर तो म्हणे कशाला गेलात माझ्या देशामध्ये. मग त्याला सांगितलं असंच आम्ही वॅक्सिन तयार करतो, त्याच्या क्लिनिकल ट्रायल्स केल्या तिकडे, ते लॉन्च केलं. तर तो म्हणाला की ते मेनिंजायटिस वॅक्सिन तुम्ही करता आणि तुम्ही तयार केलेलं आहे. म्हटलं हो.
तर ज्यावेळेला हॉटेलला पोचलो त्यावेळेला त्याला जेव्हा मी पैसे दिले तर तो घ्यायला तयार नव्हता आणि तो म्हणाला की नाही, कमीत कमी हे मी तुमच्यासाठी करू शकलो हे माझं भाग्य समजतो, कारण की तुम्ही जी गोष्ट केली त्याच्यामुळे मी माझ्या नातेवाईकांमध्ये जो लॉस झालेला पाहिलेला आहे. आमच्या फॅमिलीमध्ये 3 जणं गेलेले आहेत मेनिंजायटिस एनी, आणि आज जेव्हा मी बुर्किनाला जातो तेव्हा मला एकसुद्धा केस तिथे दिसत नाही. सर, आय एम शुअर अशा अनेक चांगल्या अनुभवांनी तुमचं सगळं करिअर, आयुष्य आत्तापर्यंतचं समृद्ध आहे. त्यात आणखी एक नवीन भर पडणारे अर्थात कोरोना वॅक्सिन सगळ्यांना मिळाल्याच्या नंतर इतके हैराण झालो आपण सगळेजण गेल्या काही महिन्यांपासून की वॅक्सिन येतंय याच बातमीनं प्रचंड मोठी पॉझिटिव्हिटी आली आहे, खूप दिलासाही मिळतोय आणि त्या प्रक्रियेचा तुम्ही खूप मोठा भाग आहात. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद तर द्यायचेच आहेत आणि विशेष धन्यवाद यासाठी की तुम्ही वेळ काढलात, आमच्याशी बोललात, वॅक्सिनबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल सुद्धा खूप महत्त्वाची माहिती सांगितलीत. त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार. थँक्यू. आणि यानंतर माझा कट्ट्यावरती आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.